नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला एक आज राज ठाकरे यांचं एक जुनं वक्तव्य आठवत आणि ते साधारण 2010-11च्या सुमाराचं आहे. म्हणजे ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावर उदय सुद्धा झालेला नव्हता. ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यावेळेला राज ठाकरे नावाचा एक तरुण नेता अक्षरशः धमाल करत होता. कारण पहिल्या फेरीमध्ये 2005 नंतर जो पक्ष स्थापन झाला त्या पक्षाने 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीला धुळीस मिळवून दाखवलं होतं. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्या फटक्यात 13 आमदार निवडून आणून अक्षरशः महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडवला होता. 13 आमदार ही छोटी गोष्ट नाही मित्रांनो. आज राज ठाकरे काय ते सोडून द्या, पण इतका संघर्ष करून लोकसभेमध्ये 8 खासदार निवडून आणून अवघ्या 4-5 महिन्यामध्ये शरद पवारांना विधानसभेमध्ये कसे बसे 10 आमदार मित्र पक्षांच्या मदतीने निवडून आणता आले. 80 काय किती जागा लढवल्या महाविकास आघाडी म्हणून आणि शरद पवारांचे फक्त 10 आमदार निवडून आले. ही महाराष्ट्रातली आजची वस्तुस्थिती लक्षात घेतली तर अवघ्या 4-5 वर्षाचा पक्ष असलेला आणि पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने 13 आमदार निवडून आणले. ती गोष्ट मोठी होती. असे राज ठाकरे त्यामुळे त्या कालखंडामध्ये खूपच चर्चेत असायचे, खूप चर्चेत असायचे. वेगवेगळ्या पक्षाचे नेते, वेगवेगळे संपादक, राजकीय विश्लेषक या काय ते उदयोन्मुख नेत्याला राज ठाकरेंना वेगवेगळे सल्ले द्यायचे. त्या कालखंडामध्ये असंच शरद पवारांनी राज ठाकरे यांना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं आणि तितक्याच चोख उत्तर राज ठाकरे यांनी पवारांना दिलेलं होतं. काय असेल लवकर उठायला म्हणजे राज ठाकरे काय लवकर उठत नसतील तर सकाळी खूप उठावं लागतं, लवकर लोकांना भेटावं लागतं वगैरे 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 काय काय सल्ले शरद पवारांनी दिलेले होते. आळस झटकावा लागतो काय असेल मला ते आठवत नाही, पण त्यावर जे उत्तर राज ठाकरेंनी दिलं होतं ते मला आठवतं. कारण अनाहूत सल्ला देणं हे शरद पवारांच्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग राहिलेले. न विचारलेले सल्ले देणं ही शरद पवारांची ख्याती आहे. आणि त्याच वर्मावर राज ठाकरे यांनी तेव्हा बोट ठेवलं होतं की पवार साहेब हे नेमकं कोणाला उद्देशून बोलतात हे कळत नाही. ते आपल्या पुतण्याला म्हणजे अजितदादांना उद्देशून बोलतात की आपली लाडकी कन्या सुप्रिया सुळेचे कान टोचण्यासाठी बोलतात की माझ्यासारख्या राज ठाकरे सारख्या पुन्हा एका नव्या राजकीय नेत्याला मार्गदर्शन करतात हे कळत नाही असं राज ठाकरे म्हणालेले होते. आणि ते महत्वाचं होतं, महत्वाचं होतं. अनेकदा ते कोणाला म्हणजे आपल्याकडे म्हण आहे ना मराठीमध्ये, लेकी बोले सुने लागे. सून नवी आहे तर तिला टोचून बोललं असं दिसू नये म्हणून सासूबाई आपल्या लेकीला दाटून बोलतात, टोचून बोलतात, पण सुनेला परस्पर कळतं की हे आपल्याला उद्देशून बोललेलं आहे. आणि म्हणून राज ठाकरेंचा टोमणा जो होता तो नेमका होता की पवार साहेब सल्ला मनसेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि राज ठाकरेंना देतात, पण तो अंमलात कोणी आणायचा असं परिस्थिती बघितली तर ती सुप्रिया सुळे किंवा अजितदादा यांना उद्देशून काहीतरी बोललेत असं वाटतं. असो, तर हा अनाहूत सल्ला देण्याची जी हौस आहे शरद पवारांची ती फक्त राज ठाकरेंपुरती मर्यादित नव्हती. 2013च्या मध्याला ज्या वेळेला 2014च्या लोकसभा निवडणुकीचे वेध सगळ्याच राजकीय पक्षांना लागले होते, अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचं गोव्यामध्ये एक कार्यकारिणीचं अधिवेशन झालं होतं आणि त्यामध्ये
कार्यकर्त्यांचा दबाव बघून भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना आगामी म्हणजे 2014च्या पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा चेहरा बनवण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. आणि बघता बघता अवघ्या पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्री पद सांभाळून देशव्यापी प्रचार मोहिमेवर निघाले होते. दिल्ली असो, बिहार असो, उत्तर प्रदेश असो, कर्नाटक असो, राजस्थान असो, वेगवेगळ्या ठिकाणी नरेंद्र मोदी हे एका पाठोपाठ एक मोठमोठ्या सभा घ्यायला लागले होते. आणि जणू काय 8-9 महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतला हा पंतप्रधान पदाचा उमेदवार स्वतःचा चेहरा आणि स्वतःचा कार्यक्रम मतदारासमोर पेश करत होता. निवडणुका लांब होत्या 8-9 महिने. आणि अशा वेळेला शरद पवारांनी केलेलं एक वक्तव्य मला आठवतं, कारण मी त्याच वेळेला शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर एक ब्लॉग लिहिला होता जागता पहारामध्ये. तुम्हाला तो ब्लॉग अजून सापडेल. शरद पवार म्हणाले होते की मी राजकारणात असलो तरी मी क्रीडा क्षेत्रात सुद्धा दीर्घकाळ काम केलेलं आहे. कबड्डी असो, क्रिकेट असो, वेगवेगळे कुस्ती असो, वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या प्रकारांच्या संस्थांमध्ये मी काम केलेलं आहे. त्यामुळे खेळातली एक गोष्ट मला मोदींना सांगावीची वाटते, असं म्हणत शरद पवारांनी अनाहूत सल्ला दिला होता. मॅरेथॉन धावणारा जो धावपटू असतो, खेळाडू असतो, तो कधीही सुरुवातीला इतक्या वेगाने पळत नाही. तो हळूहळू सुरुवात करतो, अतिशय संथ गतीने धावायला लागतो. कारण खूप दूरचा पल्ला गाठायचा असतो आणि तो दूरचा पल्ला गाठायचा असेल तर लवकर दमून चालत नाही. आणि त्यामुळे अशा धावपटूला आपली ऊर्जा, आपली शक्ती, आपली क्षमता अतिशय जपून जपून वापरावी लागते. कारण ज्या वेळेला अर्ध्यापेक्षा अधिक शर्यत संपून गेलेली असते आणि बरेचसे खेळाडू मागे पडलेले असतात, थकून बाजूला झालेले असतात, अशा वेळेला शेवटचा पल्ला गाठायचा तर वेग आणि त्यासाठी शक्ती, ऊर्जा ही शेवटच्या टप्प्यासाठी जपून ठेवावी लागते. त्या क्षणी तुम्ही दमलात तर आधी पुढे गेलेले असता आणि नंतर अनेक जण तुम्हाला मागे टाकतात. आणि म्हणून 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी नरेंद्र मोदींनी सप्टेंबर-ऑक्टोबर 2013 मध्ये सुरुवात केली, तर ती खूप घाई आहे. एवढ्या लवकर मॅरेथॉन धावायला सुरुवात करत नाहीत, एवढ्या वेगाने धावायला सुरुवात करत नाहीत, असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी नरेंद्र मोदींना दिला होता. आणि मी त्यावर लिहिलं होतं की खरंय, शरद पवार सांगतात ते 100% बरोबर आहे. पण ते ज्या व्यक्तीला सांगतायत त्या व्यक्तीची गोष्ट वेगळी आहे आणि पवारांची गोष्ट वेगळी आहे. पवार वयाच्या 40व्या वर्षी, 38व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा बाळगत 20-22 वर्षापेक्षा जास्त काळ नुसते शर्यतीत धावतायत पण कुठेच पोहोचत नाहीत. त्यामुळे शरद पवार आपलं वर्णन करून मोदींना सल्ला देत आहेत, हा गैरलागू आहे असं मी म्हटलं होतं. पण मुद्दा असा आहे की शरद पवारांनी जी गोष्ट सांगितली ती चुकीची नाही. जेव्हा दूरचा पल्ला गाठायचा असतो तेव्हा सुरुवातीलाच वेगाने धावत सुटणं गैरलागू असतं. आणि शरद पवार ज्या मोदींना सल्ला देत होते ते मोदी खूप आधीपासून तयारी करतात, हे वेगळं सांगायला नको. पण आज मला मोदी किंवा शरद पवार यांच्यावर बोलायचं नाही, शरद पवारांच्या सल्ल्यापुरतं बोलायचं. मला गंमत अशी वाटते की शरद पवार नेहमी चुकीच्या माणसाला सल्ला का देतात. राज ठाकरे जे म्हणाले की ते कोणाला सल्ला देत आहेत ते कळत नाही, ते सुप्रियाताईंना सल्ला देत आहेत, अजितदादांना देत आहेत की राज ठाकरेला देत आहेत. आणि नेमका हाच मला विषय आज तुमच्या समोर मांडायचा आहे की शरद पवार
मोदींना न विचारता सल्ला द्यायला गेले होते 12 वर्षापूर्वी, की इतक्या घाई गर्दीने मॅरेथॉन धावायची सुरुवात करू नये, योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करावी, योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करावी आणि आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवावी, जेव्हा हातघाईची आणि निर्णायक लढाई होते. जर हा सल्ला 2014 नाही, पण कमीत कमी 2019 आणि 2024 या 2 लोकसभांच्या वेळी युपीए किंवा जी काही इंडी आघाडी आहे त्यांना शरद पवारांनी दिला असता तर फार मोठा फरक पडला असता, फार मोठा फरक पडला असता. किंबहुना 2014च्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर हा सल्ला युपीए म्हणून काम करणारे जे काय 8-10 पक्ष आणि 5-25 नेते होते त्यांना जर शरद पवारांनी हा सल्ला दिला असता तर 2019 आणि 2024 या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मोदी सरकार सत्तेत येऊ शकलं नसतं किंवा इतकं यश मिळवू शकलं नसतं. 10 वर्ष पंतप्रधान राहिल्यानंतर सुद्धा 240 जागांपर्यंत पल्ला मोदी मारतात, ही गोष्ट छोटी नाहीये. आणि त्याचं श्रेय म्हणूनच त्यांना पाडायला निघालेल्यांच्या उतावळेपणाला द्यावं लागतं, उतावळेपणाला द्यायला लागतं. कारण तुम्ही मार्काईने बघा, 2014ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी मला वाटते 2-3 महिन्यामध्येच एक वक्तव्य केलं होतं. मोदी म्हणाले होते की सर्वसाधारणपणे जगामध्ये राजकारणात असा नियम आहे की नवं सरकार आलं की 6 महिने हनीमून पिरियड मानला जातो. हनीमून पिरियड याचा अर्थ असा की जे नवं सरकार येतं त्याच्या चुका असो किंवा काही असो, पहिले 6 महिने तरी त्या सरकारवर कडवी टीका करू नये, आघात करू नयेत. पण पंतप्रधान झाल्यापासून मोदींवर पहिल्या दिवसापासून मीडिया असो किंवा विरोधी पक्ष असो इतका घणाघात फिरत राहिलेले आहेत की थोडं गाफील होऊन काहीतरी चूक मोदींनी करावी तर मोदींना चूक करण्या इतकी उसंत सुद्धा विरोधी पक्षांनी दिलेली नाही. कारण एका निवडणुकीत हरल्यापासून 2014च्या निवडणुकीत काँग्रेस जवळजवळ नामशेष झाली, 206 वरून 44 खासदारांपर्यंत आली. ती काँग्रेस किंवा त्याचे नेते राहुल गांधी आणि उरलेले पक्ष यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला सत्ता राबवताना एक क्षणाची सुद्धा उसंत दिलेली नाही. आणि चुका माणसाकडून कधी होतात, जेव्हा तो आळसावतो, त्याला मरगळ येते आणि आपोआपच जबाबदाऱ्यांकडे कामाकडे दुर्लक्ष होतं. पण तुम्ही सतत सावध राहिला असाल, सतत जागरूक राहिला असाल तर तुमच्याकडून चूक होत नाही. विरोधी पक्षांनी म्हणूनच सरकारकडून चुका होण्याची प्रतीक्षा केली पाहिजे. दुर्दैव असं आहे विरोधी पक्षांचं की ते मोदींना सतत जागते रहो जागते रहो यासाठी प्रयत्नशील असतात आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून नव्या सरकारचा विरोध सुरू केला की त्या सरकारला चुका करायला संधी मिळत नाही. आणि सरकारला चुका करता आल्या नाहीत किंवा सरकारकडून चुका झाल्या नाहीत तर विरोधी पक्षाला संधी मिळत नाही हल्ला करायची. आणि म्हणून मग खोट्या नाट्या किंवा काल्पनिक चुका शोधून काढायच्या, दोष शोधून काढायचे आणि त्याच्यावर हल्ला करायचा. आणि तो असा काल्पनिक हल्ला करता 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 निवडणूक येईपर्यंत, म्हणजे मॅरेथॉन शर्यतीतला शेवटचा टप्पा येईपर्यंत विरोधी पक्ष दमून जातो. आता बघा तुम्ही, 4 जून 2024ला लोकसभेचे निकाल लागलेत. अल्पमतात असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत आणि तरीही अत्यंत धाडसी पवित्रे कार्यक्रम आणि निर्णय मोदी घेत आहेत. पण त्यांना चिमटीत पकडणं सुद्धा विरोधी पक्षाला शक्य झालेलं नाही. कारण निकालाच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही मोदी सरकारला चूक करण्याची संधी देत नाहीये. तुम्हाला निवडणुका जिंकायच्या तर 2029च्या जिंकायच्या.
तर 2029च्या निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हाला आत्तापासून तयारीला लागायचंय, पण लढाई करायची नाही, लढाईची तयारी करायची. लढाई अंतिम टप्प्यात होते आणि त्या अंतिम टप्प्यामध्ये जी हातगाईची लढाई होणार, त्यासाठी तुम्हाला आपली ऊर्जा, शक्ती, साधनं जमा करण्यासाठी ही पहिली 4 वर्ष असतात. 5व्या वर्षी हे निवडणुकीला सामोरं जाण्याचं वर्ष असतं. त्यामुळे पवारांचा जो सिद्धांत आहे की मॅरेथॉन धावणारा जो धावपटू आहे, त्यांनी पहिल्या दिवसापासून, पहिल्या क्षणापासून वेगाने धावायचं नसतं, संथ गतीने सुरुवात करायची असते आणि आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवायची असते. विरोधी पक्षाच्या राजकारणामध्ये सुरुवातीची 4 वर्ष, मग 2014 असो की 2019 असो, विरोधी पक्षांनी मोदींना बदनाम करण्यासाठी खर्च केली नसती आणि मोदींकडून चुका होऊ दिल्या असत्या आणि त्याविरुद्ध छोटी मोठी आंदोलनं करत एक वातावरण निर्मिती केली असती, तर 2019ची निवडणूक मोदींना सोपी गेली नसती. पण सातत्याने खोटे नाटे आरोप आणि त्या आरोपातून हिंसा अगदी करण्यापर्यंत मजल गेलेले विरोधी पक्ष पहिल्या 5 वर्षात हळूहळू करत आपली विश्वासार्हता गमावत गेले. आणि नुसती पक्षांची किंवा राजकीय नेत्यांची विश्वासार्हता संपली नाही, त्यांना जास्त वारेमाप प्रसिद्धी देणाऱ्या माध्यमांची, पत्रकारितेची सुद्धा विश्वासार्हता संपली. त्याचा फायदा नरेंद्र मोदींना 2019च्या लोकसभा निवडणुकीत मिळाला आणि ते 300 पार जाऊ शकले. 2019 पासून 24 पर्यंत परत तोच खेळ चालू आहे. आणि म्हणून मला आज असं तुम्हाला हे सांगावंसं वाटलं की जे शरद पवार न विचारता मोदींना सल्ले देतात, राज ठाकरेंना सल्ले देतात, ते युपीएच्या बैठका होतात तेव्हा किंवा आता इंडी आघाडीच्या बैठका होतात तेव्हा आपण आपली ऊर्जा राखून ठेवावी, आपली साधनं जमवावी निवडणुका जवळ येण्यापर्यंत. हा साधा सल्ला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा किंवा आणखीन कोण खरगे वगैरे असतील, त्यांना शरद पवार तो सल्ला का देत नाहीत? पवारांचाच सिद्धांत आहे. पण तो सिद्धांत पवार ज्या, काय म्हणतात त्याला, अगदी महाराष्ट्राचं उदाहरण घ्या तुम्ही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बनवल्यानंतर पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे सारखे देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज देत होते, सरकार पाडून दाखवा, सरकार पाडून दाखवा. याला उतावळेपणा म्हणतात. संजय राऊत तर पुढची 25 वर्ष भाजपने सत्तेचं स्वप्न बघू नये इतकी स्वप्न बघत होते. त्याची गरज होती का? त्याची गरज होती का? भाजपला तुम्ही विरोधी पक्षात ढकललेलं होतं, ते सत्तेच्या बाहेर बसलेले होते, पण ते सरकार पाडायची घाई करत नव्हते, योग्य वेळ येण्यासाठी तयारी करत होते. सुप्रियाताई म्हणाले होते ना, अकेला देवेंद्र क्या करेगा. कारण देवेंद्र सुप्रियाताईंना सरकार पाडण्यासाठी धावत सुटलेला दिसत नव्हता. तो देवेंद्र आपली सरकार पाडण्यासाठी तयारी करत होता, ऊर्जा जमवत होता, साधनं जमवत होता, सवंगडी जमवत होता. आणि याचा थांग पत्ता शरद पवारांना नव्हता किंवा उद्धव ठाकरेंना नव्हता. ज्या वेळेला 2.5 वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक आली, विधान परिषदेची निवडणूक आली, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी आपला वेग वाढवला. राज्यसभेच्या 6 जागांपैकी तिसरी जागा जिंकून देवेंद्र फडणवीसांनी आपण आता शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात आलोय याचा पुरावा दिला होता. अवघ्या 10 दिवसांनी, 10 जूनची गोष्ट आहे ती, आणि 20 जूनला राज्यसभेच्या मतदानानंतर 10 दिवसांनी विधान परिषदेची निवडणूक झाली. तेव्हा अधिक वेग वाढवत देवेंद्र फडणवीसांनी एक जादा विधान परिषदेचा आमदार निवडून आणला. वेग आणखीन वाढला आणि त्यानंतर 10 दिवसांनी
शेवटचा टप्पा आला, 30 जूनला उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. 20 दिवसात, 3 आठवड्यामध्ये शेवटचा टप्पा जो होता सरकार पाडण्याची मॅरेथॉन शर्यत, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी इतका वेग वाढवला होता की शरद पवार असोत, उद्धव ठाकरे असोत, नाना पटोले असोत, कोणाला काही सुचत नव्हतं काय करायचं. सिद्धांत शरद पवारांचा आहे, थिअरी शरद पवारांची आहे, अंमलात कोणी आणली? देवेंद्र फडणवीसांनी. शरद पवारांचा सल्ला मोदींना होता, पण त्या सल्ल्याला लाथ मारून विरोधी पक्षांचं राजकारण राहुल गांधींनी मातीमोल करून टाकले. आणि म्हणून मला असा प्रश्न पडतो की पवार चुकीच्या लोकांना चुकीचे सल्ले का देतात. कधीतरी एकदा तो राहुल गांधींना बसवा समोर, कान धरून बसवा आणि समजावा की एवढा उतावळेपणा करू नका, लोकसभेच्या निवडणुकीला अजून 5 वर्ष आहेत. एक तर हे सरकार पाडून मध्यावधी निवडणुका आणा, किंवा 4 वर्ष 29च्या निवडणुका जिंकण्यासाठी आत्तापासून तयारीला लागा. हाच शरद पवारांचा सल्ल्याचा आशय होता. तो सल्ला त्यांनी जरा आपले इंडी अलायन्स मधले जे सहकारी मित्र पक्ष आहेत त्यांना द्यावा. तर मग मोदींचं राजकारण मोदींना अवघड जाऊ शकतं. असो, मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.